हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. और बात तेरे काम न आवे संतों शरण लाग रे के सोवे गफलत में बंदे जाग जाग नर जाग रे जाग जाग नर जाग रे. कुबद का चढ़ी चढ़री चत पे तू ओया मनुष्य से नाग रे. कुबद का चढ़ी चढ़री चत पे तू ओया मनुष्य से नाग रे. सूझे नहीं सजन सुख सागर बिना प्रेम बैराग रे बिना प्रेम बैराग रे. और बात तेरे काम न आवे संतों शरण लाग रे के सोवे गफलत में बंदे जाग जाग नर जाग रे जाग जाग नर जाग रे. अरे सुमरे सो हंस कवावे ये कमी क्रोधी कागरे. अरे सुमरे सो हंस कवावे ये कमी क्रोधी कागरे. भोरा न भर में विष के बन में चल बेगमपुर बाग रे चल बेगमपुर बाग रे. और बात तेरे काम न आवे संतों शरण लाग रे के सोवे गफलत में बंदे जाग जाग नर जाग रे जाग जाग नर जाग रे. शब्द सैन सतगुरु की पेछाणी पाया अटल सुहाग रे. शब्द सैन सतगुरु की पेछाणी पाया अटल सुहाग रे. नितानंद महबूब गुमनी परगट्य पूर्ण बाग रे परगट्य पूर्ण बाग रे. और बात तेरा काम न आवे संतों शरण लाग रे के सोवे गफलत में बंदे जाग जाग नर जाग रे जाग जाग. आता काय म्हणतायत? और बात तेरा काम नहीं आवे संतों शरण लाग रे क्या सोवे गफलत में बंदे जाग जाग नर जाग रे. आता परमात्म्याने आम्हाला काय आठवण करून दिली आहे? मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान. मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान. मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान. जोरू लड़का कुटुंब कबीला 2 दिन का तन मन का मेला. जोरू लड़का कुटुंब कबीला 2 दिन का तन मन का मेला. अंत समय उठ चले अकेला ये तज माया मडान. मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान. मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान. कहाँ से आया कहाँ जाएगा तन छूटे तब कहाँ समावेगा. कहाँ से आया कहाँ जावेगा तन छूटे तब कहाँ समावेगा। आखिर तुझको कौन कहेगा गुरु बिन आत्म ज्ञान।
मन नेकी कर ले, 2 दिन का मेहमान मन नेकी कर ले, 2 दिन का मेहमान। कौन तुम्हारा सच्चा साईं, झूठी है ये सकल सगाई। परमात्मा म्हणतायत ही नातीगोती ही पूर्ण अस्थायी आहेत. मृत्यू झाल्यानंतर ना ही तुमची ना तुम्ही त्यांचे. कौन तुम्हारा सच्चा साईं, झूठी है ये सकल सगाई। चलने से पहले सोच रे भाई, कहाँ करेगा विश्राम, मन नेकी कर ले, 2 दिन का मेहमान मन नेकी कर ले, 2 दिन का मेहमान। रहट माल जो पनगट जो भरीता, आवत जावत बरे और रीता। रहट माल पर घट जो भरीता, आवत जावत बरे और रीता। जुगन जुगन तू मरता जीता, करवाले रे कल्याण, मन नेकी कर ले, 2 दिन का मेहमान मन नेकी कर ले, 2 दिन का मेहमान। 184 की सह तरासा, ऊंच नीच कर लेता बासा। 184 की सह तरासा, ऊंच नीच कर लेता बासा। कहे कबीर सब मिटाऊं रसा, कर मेरी पहचान, मन नेकी कर ले, 2 दिन का मेहमान मन नेकी कर ले, 2 दिन का मेहमान मन नेकी कर ले। 184 की सह तरासा, ऊंच नीच कर लेता बासा। 184 की सह तरासा, ऊंच नीच कर लेता बासा। कहे कबीर सब मिटाऊं रसा, कर मेरी पहचान, मन नेकी कर ले, 2 दिन का मेहमान मन नेकी कर ले, 2 दिन का मेहमान। आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याला आमच्यासाठी किती तळमळ आहे, कोणकोणत्या प्रकारे आम्हाला सावध करीत आहेत. आता परमात्मा म्हणतायत, जेव्हा कोणी व्यक्ती घरातून निघते यात्रेसाठी, तेव्हा सगळ्यात प्रथम हा विचार करते की उद्या रात्री माझी कुठे विश्रांती असणार आहे, कुठल्या प्लॅटफॉर्मवर थांबू की एखादी खोली भाड्याने घेऊ, धर्मशाळेत की हॉटेलमध्ये, कुठे जाऊ की एखाद्या नातेवाईकाकडे एक टार्गेट ठरवून तो निघतो. परमात्मा म्हणतात, जेव्हा तू संसार सोडून जातोस याची तुला अजिबात चिंता वाटत नाही की इथून निघाल्यानंतर तुझा मुक्काम कुठे असेल, कमीत कमी तुझं मुक्कामाचं ठिकाण तर ठरवून घे. तर काय सांगतायत, कुठून आलास तू, कुठे जाणार, आणि हे शरीर सोडावं लागेल तेव्हा तू कशाचा आश्रय घेशील. आखिर तुझको कौन कहेगा, गुरु बिन आत्मज्ञान, मन नेकी कर ले, 2 दिन का मेहमान, मन नेकी कर ले, 2 दिन का मेहमान। आता पुण्यात्म्यांनो, आमचे किती चांगले भाऊ आहेत, बहिणी आहेत, कुणी नातेवाईक रिश्तेदार आहेत, वा कोणी मित्र आहेत, जे आम्हाला फक्त सांसारिक क्रियांचं ज्ञान देऊ शकतात, ही माया जोडण्याचं ट्रेनिंग देऊ शकतात. परंतु परमात्मा म्हणतात, आखिर तुझको कौन कहेगा, गुरु बिन आत्मज्ञान, की गुरुशिवाय तुला कोण सांगेल की तू कोण आहेस, कुठून आला होतास, आणि या झंझटीतून तुझी सुटका कशी होईल. मग काय सांगतायत,
लक्ष 84 की सहे त्रासा और ऊंच नीच घरले ताबासा. आज कोणी ब्राह्मण कुळात जन्मला, पुढच्या जन्मी तो मनमाने कुणा वाल्मिकीच्या कुळात जन्म घेईल. आज कोणी हिंदू आहे, पुढील जन्मी एखाद्या मुसलमानाच्या घरात जन्माला येईल. आज ब्राह्मण म्हणून जन्मलेला विचार करतो की माझ्या एवढा उच्च कोणी नाही, पुढच्या जन्मी तोच कदाचित पशुयोनीत फिरत असेल. तर इथे परमात्मा म्हणतायत की कह कबीर सब मिटाऊं रासा, म्हणजे तुझं सर्व झंझट संपवून टाकेन, तो कर मेरी पहचान. फक्त मला जाणून घे की हु इज गॉड. आता परमात्म्याने काय सांगितलंय? नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की खबर नहीं पल की. नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की खबर नहीं पल की. कोडी कोडी माया जोड़ी और बात करे छल की. कोडी कोडी माया जोड़ी बात करे छल की. पाप पुण्य की या बंदी पोटरिया कैसे हो हल्की. पाप पुण्य की या बांधली पोटरिया कैसे हो हल्की. नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की खबर नहीं पल की. नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की खबर नहीं पल की. मात पिता तेरा परिवार भाई बंधु ये तरिया मतलब की. मात पिता परिवार भाई बंधु तरिया मतलब की. चलती बरिया कोई न साथी या मट्टी जंगल की खबर नहीं पल की. नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की खबर नहीं पल की. नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की खबर नहीं पल की. तारों बीच चंद्रमा जो झलके, तेरी महिमा झला झलकी. जसं आज कोणी एखाद्या चांगल्या पदावर आहे, कुणी मंत्री झाला आहे, कुणी मुख्यमंत्री बनला आहे, तर सर्व अन्य प्राण्यांमध्ये आज तुझा मान जास्त आहे आणि सद्भक्ती केली नाहीस तर मग कशी दुर्गती होईल. तारों बीच चंद्रमा जो झलके, तेरी महिमा झला झलकी. बने कुकरा बिष्टा खावे, अब बात करे बल की खबर नहीं पल की. नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की खबर नहीं पल की. नाम सुमर ले. ये संसार रहन का सपना ओस बूंद जल की. ये संसार रहन का सपना ओस बूंद जल की. सतनाम बिन सब साधना, जैसे गारा दल दल की खबर नहीं पल की. नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की खबर नहीं पल की. नाम सुमर ले. अंत समय जब चले अकेला, आंसू ने ढल की. अंत समय जब चले अकेला, तेरे आंसू ने झलकी. कहे कबीर शरण गए मेरी, कहे कबीर शरण गए मेरी, हो रक्षा जल थल की
खबर नहीं पल की। नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की, खबर नहीं पल की। आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने फायनल फैसला केलेला आहे की सतनाम बिन सब साधना, जैसे गारा दलदल की है। आता दलदलीमध्ये माणूस चालतो, हे पाऊल उचलतो आणि दुसरं चिखलात रोधतं, म्हणजे तिथंच्या तिथंच उभा राहून चालतो, पुढे जाऊ शकत नाही। तर जितक्या काही साधना आहेत, सतनामाशिवाय आपण अन्य मंत्रांचा जप करतो किंवा अन्य कोणती साधना करतो, ती आमची साधना म्हणजे दलदल चिखल आहे। आणि आज इथं पहा काळाचं कसं जाळं आहे। आज समजा सगळ्यांना मुलंबाळं आहेत, संतान संपत्ती आहे, चांगल्या सुविधा आहेत, आणि आम्ही हा विचार करतो की सगळं ठीकठाक चांगलं चाललं आहे, आणि एकावेळी एका क्षणात मृत्यू येतो व आमची स्मृती जाते। स्मरण असेल तर वरवरचं असतं, आणि ज्या दिवशी ही गोष्ट मनात ठसते की न जाणो मला इथून कधी जावं लागेल, हे स्थान आपलं नाहीये। जोपर्यंत आपण इथे आहोत हे वेगळं की आपण एका शिष्टाचाराने राहतो, कारण की आपण भक्त आहोत, मनुष्य आहोत, आपसात प्रेमाने राहतो, पण जातानाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते। आता काय सांगतायत परमात्मा की अंत समय जब चले अकेला, तेरे आंसू नहीं ढलकी, तुझ्या डोळ्यात अश्रू येतील की मी आता कुठे जाणार, माझं ठिकाण कोणतं। तर परमात्मा म्हणतात की कह कबीर शरण गए मेरी, तेरी हो रक्षा जल थल की। माझ्या शरण ये, तुझं सर्व रक्षण करील। हा संसार सोडून जाशील तेव्हा समोर भगवंताला उभा असलेला पाहशील, आणि म्हणतील की चल बाळा, आणि जहाजात बसवून घेऊन जातील। म्हणतायत आए हैं सो जाएंगे ये राजा रंग फकीर, एक सिंहासन चढ़के जा, एक बांधे जात जंजीर। परमात्मा कबीर साहेब म्हणतायत, या भरल्या परिवाराला तू सोडून जेव्हा जाशील आत्म्या, टकरा मारून मारून डोकं फोडून घेशील सद्भक्ती नाही केलीस तर। परमात्मा म्हणतायत खिड़की देते रोएगी सुरता जब तू चालेगी अकेली। सगळं इथेच सोडून जाशील तू, जमवलेली माया घरदार सगळं, आणि तुझी खबर घेतील तिथे यमाचे दूत। तर परमात्म्याला शरण आल्याने आम्हाला हा आधार मिळतो। आपण ह्या परमात्म्याच्या वाणीमध्ये ऐकलं, कहे कबीर सब मिटा दूं रासा, तो कर मेरी पहचान। आपण परमात्म्याला ओळखू शकत नाही आहोत, आणि आपण परमात्म्याला ओळखायला पाहिजे। तर पुण्यात्म्यांनो, आपण ज्या परमेश्वरांची भक्ती करत होतो ते कंप्लीट गॉड नव्हते, ते पूर्ण परमात्मा नव्हते, ते तर अक्षेत्रीय भगवान होते, मालिक होते। जसे प्रथम आपल्याला रामाची व्याख्या समजून घेतली पाहिजे। परिभाषा काय आहे परमात्म्याची, रामाची, प्रभूची, स्वामीची? एक साधंसं उदाहरण देतो, जसं राम म्हणा, साहेब म्हणा, गॉड म्हणा, अल्लाह म्हणा, हे सर्व त्या परमात्म्याचे उपमात्मक शब्द आहेत। आता जसं एक तहसीलदार पण साहेब म्हणून घेतो, डेप्युटी कमिशनर पण साहेब म्हणून घेतो, कमिशनरही साहेब म्हणून घेतो, मंत्री पण त्यांना पण साहेब म्हणतात, प्रधानमंत्र्यांनाही साहेब म्हणतात, मुख्यमंत्र्यांनाही साहेब म्हणतात। परंतु ह्या साहेबांच्या अधिकारांमध्ये फरक पडत जातो। तर तशाच प्रकारे आपण ह्या श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीविष्णू, भगवान ब्रह्मा, शिवजी यांनाही भगवान राम म्हणतो, आणि ब्रह्मला म्हणजे कालला पण राम म्हणतो। तर ते आपापल्या स्तराचे राम आहेत। जसे श्री ब्रह्माजी रजोगुण विभागाचे मंत्री, श्री विष्णूजी सत्वगुण विभागाचे मंत्री, आणि श्री शंकरजी तमोगुण विभागाचे मालिक प्रभू स्वामी मंत्री। जसं एका प्रांतामध्ये एक मुख्यमंत्री असतो,
त्याचे सहकारी अन्य मंत्री असतात. तसंच काल भगवान एका ब्रह्मांडात मुख्यमंत्र्यांचा रोल करतो आहे आणि त्याचे 3ही पुत्र हे एकेका विभागाचे मंत्री आहेत आणि यांचं प्रभुत्व केवळ पृथ्वीलोक, स्वर्गलोक आणि पाताळ लोकातील प्राणीमात्रांवर आहे. आणि यांचं काम काय आहे? यांचा विभाग काय आहे? श्री ब्रह्माजींच्या रजोगुण कारणामुळे सर्व प्राणी संतान निर्मिती करतात. श्री ब्रह्माजींच्या शरीरातून अशी रेंज निघते की असे रेज निघतात, किरणे निघतात सूक्ष्म, ती आम्हा सर्व प्राण्यांना, जिथपर्यंत यांची रेंज आहे 3ही लोकांमध्ये, स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक, ह्या सर्व प्राण्यांना प्रभावित करते. कशी प्रभावित करते? तसं तर मूळ रूपात आपल्या तिथे राजधानीत ते राहतात, आपल्या लोकात राहतात आणि त्यांच्या शरीरातून निघणारी ही किरणे, हे तरंग, हे रेज आपल्याला प्रभावित करतात. जसं एका घरात स्वयंपाकघर असतं, 3-4 कक्ष, तर स्वयंपाकघरात जर फोडणी घातली मिरचीची, त्या फोडणीचा वास जातो कुठे कुठे? निराकार रूपात, सूक्ष्म रूपात रेज पोहोचले कुठे? बाकीच्या खोल्यांमध्ये. अन्य व्यक्तींना सुद्धा शिंका येऊ लागतात. यामुळे काय झालं तर मूळ वस्तू स्वयंपाकघरात, तिथून निघणाऱ्या वासाने कुठे प्रभावित केलं? तर शिंका येऊ नयेत म्हटलं तर तसं होणार नाही. त्या शिंका, त्या वासाचा असा परिणाम झाला, असा प्रभाव पडला तर शिंका येणारच नक्की. तसंच ब्रह्माजींच्या शरीरामधून निघणाऱ्या रेजमुळे मुंगीपासून हत्ती, रंकापासून राजा हे स्वाभाविक प्रभावित आहेत. सर्व प्राणी संतान उत्पत्ती करतात, हे जीवाचं काम नाही. आणि हे का करतात हे सत्संगात आज आपल्याला सांगतो. जसं श्री विष्णूजींच्या सत्वगुणी शरीरामधून हे सत्वगुणाचे रेज निघतात, भगवान विष्णूजींच्या शरीरातून निघणारे रेज काय प्रभाव करतात? मोह, ममता, म्हणजे आपापसातलं बहीण भावाचं प्रेम, आई वडिलांचं प्रेम, पती पत्नीचा संबंध, प्रेम आणि संपत्तीचा मोह, हे जीवांच्या हातात नाही की ते स्वतःहून यापासून दूर होतील. अजिबात शक्य नाही. हा मोह सुटू शकत नाही. ह्या जीवांवर एक विशेष प्रभाव पाडलेला आहे. आणि तमोगुणाशी तर आपण परिचित आहोतच. छोट्याशा गोष्टींवरनं मारामारी होते, खून पडतात. तर अशा प्रकारे आपण या 3ही भगवानांच्या मुळे प्रभावित आहोत. याचं कारण काय आहे? ह्या काल भगवानाला, ज्याला ब्रह्म म्हटलं जातं, हा 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांचा नित्य आहार करतो आणि 1.25 लाखांची उत्पत्ती करतो. आणि त्यासाठी 3ही पुत्रांना सेवा दिलीये, याने ड्युटी वाटून दिलीये. आणि स्वतः हा गुप्त असतो ब्रह्मांडाच्या अंतिम टोकावर. तिथे त्याने गुप्त स्थान निर्माण केलंय आणि तिथे तो आपली पत्नी दुर्गा समवेत राहतो. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तिला या संसारात पाठवतात. ती समोर दर्शन देते, परंतु हा कधीच दर्शन देत नाही. प्रतिज्ञा केलेली आहे की मी कधीही आपल्या वास्तविक स्वरूपात कोणाच्याही समोर येणार नाही. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 24 आणि 25 मध्ये स्पष्ट केलं आहे. श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून हा बोलत आहे की हा मूर्ख जनसमुदाय मला कृष्ण मानत असेल, व्यक्तिरूपात आलेलो आहे असं मानतात. मी कृष्ण नाही, मी आपल्या योगमायेने लपलेला असतो, मी कधी कोणासमोर येत नाही. हा माझा अटळ आणि वाईट म्हणजे खराब नियम आहे. आता जर पिता आपल्या मुलांपासून दूर राहत असेल तर काही ना काही दोष असतो. तर हा दोष आहे याच्यात. 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांचा हा नित्य आहार करतो आणि 1.25 लाखांची उत्पत्ती करतो. आता पुण्यात्म्यांनो, आधी तर आपल्याला छोटीशी एक सृष्टी रचनेची माहिती देतो आणि त्यानंतर मग आपल्याला परमात्म्याविषयी माहिती देतो. परमात्म्याची ओळख सांगतो.
आता सृष्टी रचना परमेश्वराने स्वतः येऊन यथार्थ सांगितली आहे. चारही वेद हीच ग्वाही देतात की परमात्माच आपल्याद्वारा रचलेल्या सृष्टीविषयी ठीक ठीक सांगू शकतात, विस्ताराने सांगू शकतात. तर पुण्यात्म्यांनो, 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने येऊन सांगितलं होतं, कारण की परमात्म्याच्या गुणांमध्ये लिहिलं आहे की तो भगवान सतलोकात राहतो, तिथून वेगाने येतो, आपल्या प्रिय आत्म्यांना भेटतो. तर त्यापैकी कोणाकोणाला भेटले होते? आदरणीय धरमदास साहेबजी, आदरणीय मुलुकदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी, गाव छुडाणी, जिल्हा झज्जर, हरियाणामध्ये, आदरणीय घिसादास साहेबजी, गाव खेकडा, जिल्हा मेरठ आणि उत्तर प्रदेश इथले. धरमदास साहेबजी यांनी विचारलं होतं परमेश्वराला, हे परमात्मा, आम्ही काय कारणाने या काळाच्या जाळ्यात फसलेलो आहोत आणि ही सृष्टी रचना कशी केलीत परमात्मा आपण? तर परमात्म्याने काय सांगितलं होतं? धर्मदास ये जग बोराना, कोई न जाने पद निर्वाणा, यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए एक राम न्यारा. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने स्वतःला गुप्त ठेवून आपल्याद्वारे रचलेल्या सृष्टीचं ज्ञान करून दिलं, कारण आम्ही ह्या अज्ञानी संतांद्वारा भ्रमित केलेले हे समजतो की परमात्मा निराकार आहे. आणि जर कोणी श्रीराम किंवा श्रीकृष्ण यांच्या व्यतिरिक्त कोणी म्हणत असेल की मी भगवान आहे, आम्हाला ते मान्य नाही, असं होतं. आणि याच प्रकारे मुसलमान धर्मामध्ये कोणी हे म्हणेल की हजरत महम्मद नंतर कोणी म्हणेल की खुदा का रसूल मी आहे, तर कोणी मानणार नाही. यासाठी परमात्म्याने आपल्याविषयीची माहिती अशा प्रकारे दिली की ती त्यांना पचेल. कुठल्याही प्रकारे ही ऐकून घ्या. आता पुण्यात्म्यांनो, 600 वर्षांपूर्वी परमात्मा कबीरजींनी ते ज्ञान सांगितलं होतं, सृष्टीरचना सांगितली होती, पुराणे, वेद आणि गीताज्ञान सांगितलं होतं. परंतु ह्या अज्ञानी ऋषी, महर्षी, आचार्यांनी परमात्म्याच्या या ज्ञानाला आमच्यापर्यंत पोचू दिलं नाही. हे सांगून की आम्हाला परमात्म्यापासून दूर केलं यांनी, की कबीर अशिक्षित आहेत, यांना काय माहिती वेद आणि गीतेतील गूढ रहस्य. हे जे सांगतायत की ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे जन्ममृत्यू होतात, यांचे आईवडील आहेत, हे खोटं सांगत आहेत. विणकराच्या धानकच्या या गोष्टी ऐकू नका, हे आमच्या हिंदू धर्माविरुद्ध आहेत. पुण्यात्म्यांनो, 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने ज्याला अशिक्षित, अज्ञानी म्हटलं जात होतं, त्या परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी हे ज्ञान दिलं होतं, जे आपल्या सद्ग्रंथांमध्ये आहे, आपल्याला दाखवतो. ही आदरणीय धरमदासजींद्वारा परमात्म्याद्वारा सांगितलेली हा सूक्ष्मवेद, सांगितलेला सूक्ष्मवेद हा लिपिबद्ध केला आहे, आपल्याला दाखवतो. पहा, कबीर सागर, संपूर्ण 11 भाग. खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई. हे कबीरपंथींद्वारा संशोधित आहे. कबीरपंथी भारत पथिक, स्वामी युगलानंद विहारी द्वारा परिष्कृत. मुद्रक आणि प्रकाशक खेमराज श्रीकृष्णदास, अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. हा आहे ज्ञानबोध. पृष्ठ नंबर 21 वर आपल्याला दाखवतो. हा बोधसागर खंड आहे. ज्ञानसागर याचा अध्याय आहे 21व्या पानावर. धर्मदास ये जग बोराना, कोई न जाणे पद निर्वाणा. निर्वाणा म्हणजे निर्वाण पदाला कोणी जाणत नाही, मोक्ष मार्गाला. हे सर्व संसार विचलित आहे. धर्मदास ये जग बोराना,
कोई न जाने पद निर्वाणा, यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए एक नाम नियारा. हे राम आहे. आता कबीर सागरमध्ये काय आहे? हा 600 वर्ष जवळजवळ जुना आहे ग्रंथ, आणि यात कबीरपंथीयांनी जेही त्यांच्या बुद्धीला समजलं त्याप्रमाणे काही बदल केले. आता याचा काय अर्थ आहे? धर्मदास ये जग बोराना, कोई न जाने पद निर्वाणा, यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए वो राम नियारा. यही ज्ञान जग जीव सुनावो, सब जीवों का भरम नसाओ. अब मैं तुमसे कहूँ चिताई, त्रिदेवन की उत्पत्ति बाई. कुछ संक्षेप कहूँ गौराई, सब संशय तुम्हारे मिट जाई. भरम गए जग वेद पुराणा, आदि राम का वेद न जाण्या. राम आहे हे. राम राम सब जगत बखाणे, आदि राम कोई बिरला जाने. आदि राम सनातन परमात्मा. ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम ना पाई. परमात्मा कबीर परमेश्वरजी धर्मदासजींना सांगत होते की भाई, आता मी तुम्हाला जे ज्ञान देणार आहे, ब्रह्मा विष्णू महेशांची जन्मतिथी सांगणार आहे तुम्हाला, आणि बुद्धिमान असतील ते तीनही प्रमाणांना पटकन मानतील, आणि जे मूर्ख आहेत ते प्रमाणांना मानणारच नाहीत. आपण बुद्धिमान आहात धर्मदास, समजून घे या संकेतांना. काय म्हणतायत? ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम ना पाई. काय सांगू पाहतायत भगवान? माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जमदारुण वंशन अंजन. पहले कीन निरंजन राई, पीछे से माया उपजाई. माया रूप देख अति शोभा, देव निरंजन तन मन लोभा. कामदेव धर्मराय सताए, देवी को तुरंत दर खाए. पेट से देवी करी पुकारी, हे साहेब मोहे करो उबारी. टेर सुनीता सतगुरु आए, अष्टंगी के बंद छुड़वाए. धर्मराय को हिकमत कीन्या, नख रेखा से भग कर लीन्या. धर्मराय करे भोग विलासा, माया को रही तब आशा. तीन पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए. तीन देव विस्तार चलावे, इनमें यो जग धोखा खावे. पुरुष गम कैसे को पावे, काल निरंजन जग भरमावे. तीन लोक अपने सुत दीन्या, सुन निरंजन बासा लीन्या. अलख निरंजन सुन ठिकाना, ब्रह्मा विष्णु शिव भेद न जान्या. तीन देव सो उसको ध्यावे, निरंजन का वो पार न पावे. अलख निरंजन बड़ा बटपारा, तीन लोक जीव कीन आहारा. ब्रह्मा विष्णु शिव नहीं बचाए, सकल खाए पुन दूर उड़ाए. तिनके सुत हैं तीनों देवा, ये अंदर जीव करते हैं सेवा. सेवा म्हणजे पूजा. काल आणि दुर्गाचे 3 पुत्र आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण महेश. तिनके म्हणजे यांचे सुत आहे, म्हणजे पुत्र आहेत ब्रह्मा विष्णू महेश. आणि आंधर जीव करत है सेवा, हे तत्वज्ञानहीन आंधळे या ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा करतात. पहा, तिनके सुत है तीनों देवा, अंदर जीव करते हैं सेवा. अकाल पुरुष का हो नहीं चिन्या, काल पाए सभी गए लीन्या. तीन देव और असुर अवतारा, ताको वजह सकल संसारा. तीन गुणों का ये विस्तारा, धर्मदास में कहूँ पुकारा. गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसार. कहे कबीर निज नाम बिनो कैसे उतरे पार. आता पुण्यात्म्यांनो, धर्मदासजी पवित्र हिंदू धर्मात जन्मले होते. श्री विष्णूजी, श्री शंकर भगवान, श्री कृष्णजी, श्री रामचंद्रजी यांचे विशेष भक्त होते.
आणि जसंही त्यांचे गुरु रूपदासजींनी मार्गदर्शन केलेलं होतं त्या आधारावर दृढ होऊन या भगवंतांची भक्ती ते करत होते. आणि हे जाणून भक्ती करत होते की हे अजरामर आहेत, सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत. परंतु जेव्हा परमात्म्याने धरमदासजींना सचखंड दाखवला, सचखंड दाखवून परत आणून सोडलं, जसं आदरणीय धरमदास साहेबजींना सचखंड दाखवलं आणि परत आणून सोडलं 10-12 तासांनी, प्रत्यक्षदर्शी वर्णन जेव्हा धरमदास साहेबजींनी सांगितलं, आदरणीय नानकजी साहेबांना सुद्धा असेच बिया नदीतून अंतर्धान करून सचखंडाला घेऊन गेले होते. 3 दिवसांनी त्यांना परत आणून सोडलं. तसंच धरमदासजी साहेबांना सुद्धा सचखंडाला घेऊन गेले होते, परत वापस आणून सोडलं होतं. तेव्हा धरमदासजी म्हणाले होते, हे भगवान, परमात्मा तर आपण आहात आणि या वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांना अजरामर म्हटलं आहे, सगळ्यांचा मालिक म्हटलं आहे, यांचे कोणी माता पिता नाहीत. धरमदासजी म्हणाले, हे परमात्मा, हे वेद आणि कतेब मग खोटं आहे? आम्हाला तर निराकार भगवंत सांगितलंय, इथे तर सगळेच साकार आहेत. ब्रह्मा विष्णू महेश साकार आहेत, हा निरंजन काल साकार आहे आणि मालिक आपणही साकार आहात, मनुष्य सदृश्य आहात. तेव्हा परमात्मा म्हणाले होते, धरमदास, ये वेद कतेब झूठे नहीं भाई, ये झूठे हैं जो समझे नाही. हे तुझे गुरुजी खोटे आहेत. हे शंकराचार्य आचार्य यांना कख सुद्धा माहिती नाही भक्ती मार्गाचा. हे ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती सांगतात, त्यांना अजरामर सांगतात आणि सर्वेश्वर सांगतात, यांनाच नारायण परमात्मा सांगतात. आणि यांच्या इतिहासात लिहिलं आहे की या तिन्ही गुणांची भक्ती करू नये. तीनही देवांची भक्ती जे करतात ते दूषित कर्म करणारे व ते राक्षस स्वभाव धारण करणारे मनुष्य नीच व मूर्ख समजले जातात. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7 श्लोक 12 ते 15 पर्यंत. तेव्हा परमात्म्याने धरमदासजींना सांगितलं, बेटा, आता हे ज्ञान मी जे तुला सांगणार आहे त्याला आता सिक्रेट ठेव. जर याला तू सार्वजनिक केलं तर मधल्या पिढीमध्ये जेव्हा आपण सर्व पुण्यात्म्यांना पार करू, आपली ओळख सांगू आणि हे तत्वज्ञान सांगू, तर त्यावेळी जर त्या अगोदरच हे सर्व ज्ञान सार्वजनिक झालं आणि हे मंत्र सार्वजनिक झाले, तर धरमदास, माझ्या मुलांना मग फसवलं जाईल. हे काळाचे दूत, हेच मंत्र, हेच ज्ञान असं सांगताना दिसतील. मग आपण कशी त्यांना भिन्नता दाखवू? यासाठी हे आता गुप्त ठेव. परंतु मी तुला सांगतो की ब्रह्मा विष्णू महेश नाशवान आहेत, यांचा जन्ममृत्यू होतो, दुर्गा यांची माता आहे आणि ज्योतरूपी कालरूपी ब्रह्म यांचा पिता आहे, यांचा जन्ममृत्यू होतो, हे नाशवान आहेत. आता इथे धरमदासजींना पचत नव्हती ही गोष्ट की असं कसं शक्य आहे. आणि जेव्हा डोळ्यांनी पाहिलं आहे तेव्हा परमात्म्याने सांगितलं की असं असं. आता आपल्याला थोडंसं शिवपुराण दाखवतो. तीनही देवतांची उत्पत्ती झाल्याचा आमच्या पुराणात उल्लेख आहे. पहा, संक्षिप्त शिवपुराण गीता प्रेस गोरखपूरमधून प्रकाशित आहे. याचे संपादक आहेत हनुमान प्रसाद पोद्दार. प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कलकत्ता का संस्थान. हे फोन नंबर आणि फॅक्स नंबर आहेत. आता यातील 98व्या पानावरून आपल्याला दाखवतो रुद्र संहिता, संक्षिप्त शिवपुराण 98 पृष्ठ. शेवटापासून पाहूयात. हा 5वा अध्याय संपला रुद्र संहितेचा. आपला पुत्र नारदाचं हे बोलणं ऐकून लोकपितामह ब्रह्मा म्हणाले. इथे सुरू झालं 6व्या प्रकरणात 99 पानावर. ब्रह्माजी म्हणाले, ब्रह्मन, देव शिरोमणे, तुम्ही नेहमी समस्त जगाच्या कल्याणासाठी झटत असता. तुम्ही लोकांच्या हितासाठी खूपच चांगली गोष्ट विचारली आहे. ज्यावेळी समस्त चराचर जगत नष्ट झालं होतं, सगळीकडे पाणीच पाणी होतं, बाकी काहीच नव्हतं, त्यावेळी सत, तत्सत ब्रह्म या श्रुतीमध्ये सत ऐकवलं जातं, तेवढं एकमेव शिल्लक होतं. आता पहा 100व्या पानावर शिवपुराण 100व्या पानावर.
ज्या परब्रह्माविषयी, याला परब्रह्म म्हणतात. कालला, ज्या परब्रह्माविषयी ज्ञान आणि अज्ञान यांनी युक्त पूर्ण उक्तीयोंद्वारे अशा प्रकारे विकल्प केले जातात. काही ज्ञान, काही अज्ञान, म्हणजे खरं खोटं. त्याने काही काळानंतर द्वितीयाची इच्छा प्रकट केली. त्याच्या आत एकापासून अनेक होण्याचा संकल्प निर्माण झाला. तेव्हा त्या निराकार परमात्म्याने आपल्या लीलाशक्तीने आपल्यासाठी मूर्तीची कल्पना केली. मूर्ती म्हणजे आकाराची कल्पना केली. जे मूर्तीरहित परब्रह्म आहे त्याची मूर्ती. हे भगवान सदाशिव आहेत. अर्वाचीन आणि प्राचीन विद्वान त्यांनाच ईश्वर म्हणतात. त्यावेळी एकच एक असलेल्या आपल्या इच्छेनुसार विहार करणाऱ्या सदाशिवाने आपल्या विग्रहाने स्वतः एका स्वरूपाभूत सृष्टीची निर्मिती केली. आता हे तर ब्रह्माजी सांगत आहेत. काही परमात्म्याने दिलेलं ज्ञान, काही स्वतःचे अंदाज. वास्तविकता ही होती की काळाने दुर्गेला खाऊन टाकले होते. शक्तीला, परमात्म्याने तिला पोटातून बाहेर काढले होते आणि मग त्यांना सतलोकातून काढलं होतं. हे मिळतं जुळतं ज्ञान परमात्म्याकडून ऐकलं होतं. कारण की परमात्म्याने येऊन कबीरजींनी हे ब्रह्माजींना, विष्णूजींना, महेशजींना हे ज्ञान ऐकवलं होतं, परंतु त्यांनी स्वीकार केलं नव्हतं काळाच्या, आपल्या पित्याच्या दबावामुळे. आता पहा, आपल्या विग्रहाने स्वतःच एक स्वरूपभूता शक्ती म्हणजे स्त्रीची सृष्टी केली, जी त्यांच्या श्रीअंगापासून कधी अलग होणारी नव्हती. त्या पराशक्तीला प्रधान प्रकृती, प्रधानही दुर्गेला म्हणतात, प्रकृतीही दुर्गेला म्हणतात. आणि गुणवती माया बुद्धितत्वाची जननी तथा विकाररहित सांगितलं गेलं आहे. त्या शक्तीला अंबिका म्हटलं जातंय. तिलाच प्रकृती, दुर्गाला प्रकृती सुद्धा म्हणतात असं सद्ग्रंथांमध्ये लिहिलंय. सर्वेश्वरी त्रिदेव जननी, तिन्ही देवांना निर्माण करणारी ब्रह्मा विष्णू महेशांची माता. नित्य आणि मूल कारण पण म्हणतात. सदाशिवद्वारा प्रकट केलेल्या त्या शक्तीचे 8 हात आहेत. कन्सेप्ट क्लिअर? ही दुर्गा याच्या पोटातून निघाली होती. परमात्म्याने सच्चाई सांगितली आहे कि पेट से देवी करी पुकारी, हे पुकारा है साहेब मेरा करो उबारा, टेर सुनी तब हम आये और अष्टंगी का बन छुडवाये. तर तिचे 8 हात आहेत. नाना प्रकारची आभूषणे तिच्या अंगाची शोभा वाढवतात. ती देवी नाना प्रकारच्या गतींनी संपन्न आहे आणि अनेक प्रकारची अस्त्रशस्त्र धारण करते. एकाकिनी असणारी ती मायेच्या संयोगाने अनेकविध होते. आता तो जो सदाशिव आहे तो काळ आहे. हा सदाशिव ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता. पहा, ते तर सदाशिव आहेत, त्यांना परमपुरुष ईश्वर शिव शंभू आणि महेश्वर म्हणतात. आता आपण 101व्या पानावर आलो आहोत या रुद्रसंहितेच्या. ते आपल्या सर्व अंगावर वावा, ते आपल्या सर्व अंगावर भस्म लावतात. हा काळ काय करतो? कधी तर विष्णुरूप धारण करतो, कधी शिवरूप धारण करतो, कधी ब्रह्मारूप धारण करतो. तर जे त्याला शिवरूपात पाहतात त्यांनी शिवपुराण लिहिले, ज्यांनी विष्णुरूपात पाहिले त्यांनी विष्णुपुराण लिहिले आणि बरोबरच ब्रह्मा विष्णू महेश यांची स्थितीही बरोबर लिहिली. हे त्याहून वेगळे आहेत. पहा, त्यांनी आपल्या सर्व अंगाला भस्म लावले. त्या कालरूपी ब्रह्मने वावा, त्या कालरूपी ब्रह्मला ज्योतस्वरूपी निरंजन म्हणा. एकाच वेळी शक्तीच्या बरोबर शिवलोक नावाचं क्षेत्र निर्माण केलं. त्या उत्तम क्षेत्राला काशी म्हणतात. ते परमनिर्वाण म्हणजेच मोक्षाचं स्थान आहे, जे सर्वात वरती विराजमान आहे. हे प्रिया आणि प्रियतम म्हणजे पती आणि पत्नी, शक्ती आणि शिव, दुर्गा आणि काल. हे कालरूपी ब्रह्म आपण वाचलं. हे दुर्गा आणि काल, प्रकृती आणि काल, जो परमानंद स्वरूप आहे, त्या मनोरम क्षेत्रामध्ये नित्य निवास करतात. मुनी शिव आणि शिवाने प्रलय काळात सुद्धा कधी त्या क्षेत्राला आपल्यापासून मुक्त केलं नाही. दुर्गा आणि कालने म्हणजे शिवा दुर्गा, शिव काल, ब्रह्म. देवर्षी एकदा आनंदवनात विहार करताना शिवा आणि शिव यांच्या मनात, दुर्गा आणि या कालरूपी ब्रह्मच्या मनात ही इच्छा झाली की एका दुसऱ्या पुरुषाची सृष्टी केली पाहिजे, ज्याच्यावर या सृष्टीच्या कारभाराचा महान भार ठेवून आपण दोघे काशी येथे राहून आपल्या इच्छेनुसार विवरण आणि निर्वाण धारण करू. असा निश्चय करून शक्तीसहित सर्वव्यापी परमेश्वर शिवने
आपल्या वामांगाच्या 10व्या अंगावर अमृतमंथन केलं, म्हणजे पतिपत्नी व्यवहार केला आणि एका पुरुषाची उत्पत्ती झाली. 102व्या पानावर रुद्रसंहिता वाचतोय आपण. शिवजी म्हणाले, वत्स बेटा, व्यापक असल्यामुळे तुझं विष्णू नाव विख्यात होईल. आता विष्णूची उत्पत्ती झाली दुर्गा आणि काळापासून, पुराण सांगत आहेत. आणि हे नकली आचार्य शंकराचार्य म्हणतात की यांचे कोणी माता पिता नाही आहेत, हे अजरामर आहेत. हे टीचर कुठे आहेत आमचे धर्मगुरू, ज्यांना आपल्या सिलेबसचं ज्ञान नाही? यांनी तर आम्हाला पूर्ण समाजाला बुडवण्याचा काळाकडून ठेका घेतला होता. आता हा 6वा अध्याय संपला, इथून आपण वाचलं. आता यातला हा 7वा अध्याय आहे. इथे ब्रह्माजी म्हणतायत, ब्रह्माजी ज्ञान देतायत. हे ब्रह्माजी म्हणतायत, हे देवर्षी आपला पुत्र नारद यांना सांगत आहेत. तत्पश्चात म्हणजे त्यानंतर कल्याणकारी परमेश्वर सांब सदाशिवने पूर्ववत प्रयत्न करून, म्हणजे जसं विष्णूला उत्पन्न केलं होतं पतिपत्नीचा व्यवहार करून, तर मला आपल्या उजव्या अंगाने उत्पन्न केलं. आता पुण्यात्म्यांनो, इथे स्पष्ट झालं, ब्रह्मा आणि विष्णूची उत्पत्ती झाली दुर्गा आणि काळामुळे. हे यांचे पिता आहेत, हे आमचं पुराण सांगतंय. आणि 5500 वर्ष झाली या पुराणांना लिपिबद्ध होऊन. आणि हे आमचे धर्मगुरू शिरसावंद्य मानून फिरतात आणि म्हणत होते, पुराणांच्या आधारे तुम्हाला ज्ञान देतोय, पुराणांना सत्य मानतोय, वेदांच्या आधारे ज्ञान सांगतोय, श्रीमद भगवद्गीतेच्या आधारे भक्ती शिकवतोय. यांनी सगळं उलटं ज्ञान सांगितलं आहे. नाव वेद पुराणाचं घेतात आणि ऐकवतात मात्र दंतकथा, लोककथा. आता आपल्याला दाखवतो. आता इथे अनुवादकार विचलित झाला आहे की शिवपासूनच शिवची उत्पत्ती कशी दाखवू. इथे करून टाकलं गोलमाल. म्हणतात ना, चोर चुरावे तुंबडी गाड्या पाणी में, वो गाड्या वा ऊपर आवे नो सच्चाई छानी ना. इथे पहा संक्षिप्त शिवपुराण आणि हे पान नंबर 110, 9वा अध्याय रुद्रसंहितेचा. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सत साहेब. आपलं नाव? भगवान बाडे. आपण कुठून आलात? पुनाळ, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 19/11/2020ला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? नाथ परंपरेची उपासना करत होतो. त्यामध्ये ज्ञानेश्वरी वाचणे, नामस्मरण करणे, तीर्थयात्रेला जाणे, अशी भक्ती आम्ही करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की आपण नाथ संप्रदायाची भक्ती साधना करत होतात, तर वास्तविक रूपामध्ये आपली साधना कशी होती? आपल्याला कोणी गुरु धारण केले होते आपण कोणाला, किंवा आपण कुठल्या मंत्राचा जाप करत होतात? हो, मी नाथ परंपरेचे गुरु दादा महाराज सांगवडकर यांच्याकडून दीक्षा घेतलेली होती आणि सोहम साधना नाममंत्रा जपाची मी साधना करत होतो. ही साधना आपण किती वर्ष केली? साधारणपणे 40 वर्षे केली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण नाथ परंपरेची साधना जवळजवळ 40 वर्ष केली, त्यामध्ये आपण गुरुधारण केले होते, त्याचप्रमाणे आपण सोहम या मंत्राचा जाप करत होते. तर मला विचारायचं आहे की हे सगळं करत असताना संत रामपालजी महाराजांची ओळख आपल्याला कशी कळाली आणि त्यांच्याकडे जाऊन आपण गुरुमंत्र का घेतला? मी साधारणपणे 15-16 वर्षाचा होतो. त्यावेळी मी गीता वाचलेली होती आणि गीतेमध्ये 4थ्या अध्यायातील 34वा श्लोक, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शिना. हे अर्जुन, तुला जर ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुला तत्वदर्शी संताला शरण जावं लागेल. ह्या शोधात असताना मी हा प्रश्न ह्या साधुसंत, प्रवचनकार, कीर्तनकार ह्या गुरूंना मी विचारला असता मला समाधानकारक असं उत्तर मिळत नव्हतं. ते म्हणत होते, आम्ही नामदीक्षा देतो आहे, आम्हीच ते तत्वदर्शी संत. पण माझे गेली 40 वर्षे या प्रश्नाचं माझं काय समाधान झालं नाही. आणि मग एक दिवस
सकाळी टी व्ही ऑन केलेला असताना अचानक लोकशाही चॅनल लागलं आणि त्यामध्ये संत रामपालजी महाराजांचं दर्शन झालं. त्यांची ओळखसुद्धा मला नव्हती, पण महाराजांच्या दर्शनानं मला तीव्र इच्छा झाली की त्यांचं अमौलिक शब्द ऐकावं. आणि ते करत असताना महाराजांनी गीतेच्या 4थ्या अध्यायातील 34वा श्लोक 32 आणि 34व्या श्लोकावर सांगत होते की तत्वदर्शी संत कुणाला म्हणायचं. आणि ते ज्यावेळी ते बोलायला लागले त्यावेळी म्हटलं मी माझ्या वयाची 52 वर्ष या भक्तिमार्गात घालवली आणि कुणीही संतांना माझ्या प्रश्नाचं आज उत्तर दिलं नाही. पण हे संत आज यांचा प्रत्येक शब्द त्यांचा शब्द माझ्या हृदयापर्यंत पोचत होता आणि मी तो शब्द ऐकत होतो. आणि ते ऐकत असताना पूर्ण समाधान, अगदी तिने पूर्ण त्या तत्वदर्शी संतांची ओळख सांगितली. आणि असं सांगत असताना सलग मी 15 दिवस तो त्यांचा सलग कार्यक्रम लोकशाही चॅनेलवर ऐकत होतो. आणि ते ऐकत असताना मला तिने पुराव्यासहित सदग्रंथ, पुराण, बायबल, वेद ह्या सर्वांच्या आधारे हे सगळं ज्ञान समजावून सांगत होते. आणि असे पूर्ण संत हे पहिल्यांदाच माझ्या जीवनामध्ये आल्यामुळं मी अगदी आनंदित झालो. आणि जगण्याला आता अर्थ आहे, कारण आत्मकल्याण हे आपलं आपणच करायचं असतं. आणि तो आत्मकल्याणाचा मार्ग सद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी मला दाखवून दिला. त्यानंतर मी त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे ज्ञानगंगा पुस्तकाची मागणी बरवाल आश्रमाहून केली. तर ह्या उक्तीप्रमाणे मी ह्या दात्याला शरण गेलो आणि मला प्रथम नामाची दीक्षा मिळाली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हा आपण नाथपंथीय साधना करत होतात तेव्हा आपल्या मनामध्ये जो प्रश्न पडला होता की तत्वदर्शी संत कोण, तो संत कुठे राहतो, त्याची व्याख्या काय आणि तो कसा मिळेल याबद्दल आपल्याला उत्सुकता होती, परंतु त्याची माहिती आपल्याला मिळाली नाही. परंतु जो संत रामपालजी महाराजांचा सत्संग आपण बघितला आणि त्याच संत रामपालजी महाराजांनी असा काय उल्लेख केला आणि तत्वदर्शी संतांची काय ओळख सांगितली जेणेकरून तुमची त्याच्यावर खात्री पडली आणि तुम्ही त्यांचे सत्संग वारंवार ऐकत राहिलात आणि आत्ता आपण त्यांचे एक अनुयायी बनला आहात. तर मुख्यतः संत रामपालजी महाराजांनी त्या तत्वदर्शी संतांची काय व्याख्या सांगितली आहे? महाराजांनी प्रवचनामध्ये असं सांगितलं की गीतेचा 15वा अध्याय ज्यामध्ये तत्वदर्शी संतांची व्याख्या सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला श्लोक असा आहे, ऊर्ध्वमूलम अधशाकम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदाशी यश पर्णानी यत्समेत वेदवित. हा उलटा संसार वृक्षास असणारा ज्याच्या खोड फांद्या हे विस्तार हा खाली आहे तो जो जाणतो आणि त्याला तत्वदर्शी संत असं म्हटलेलं आहे. आणि ही तत्वदर्शी संतांची ओळख ही आतापर्यंतच्या जीवनामध्ये कुणीही सांगितलेली नव्हती किंवा हे जे ह्या भागाची माहिती देणारा संत एकमेव हे तत्वदर्शी संत रामपालजी महाराजच मला भेटले. सर, जसं तुम्ही सांगतात की तत्वदर्शी संतांची ओळख आपल्याला पटली आणि संत रामपालजी महाराजांनाच आपण तत्वदर्शी संत म्हणून ओळखलं आणि त्यांच्याकडनं आपण अनुग्रह घेतला. तर जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्याकडनं आपण गुरुमंत्र घेतले त्यानंतर आजपर्यंत आपल्याला व आपल्या कुटुंबाला काय काय अनुभव आलेत? अनुभव म्हणजे सांगण्या अवधी कमी पडेल किंवा त्याचं वर्णनही करता येणार नाही. कारण जसं रामदास स्वामी म्हणतात, मनुष्य देहाचेने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. जो मनुष्य देह मिळालेला आहे, मनुष्य जन्म दुर्लभ आहे मिलेना बारंबार, तरवर्षे पत्ता तुटे लगेना भुरंडार. जसा हा मनुष्य असा अनमोल असा असणारा दुर्लभ मनुष्य जन्म तो मला मिळाला आणि त्यात असं हे आत्मलाभाची प्रचिती करून देणारे, मोक्षाचा मार्ग दाखवणारे हे संत मला भेटल्यामुळं माझं उर्वरित आयुष्य आणि सुखकर आणि आनंदमय असं झालेलं आहे. जीवनामध्ये शारीरिक मानसिक स्वास्थ्य लाभलेलं आहे आणि आनंदित जीवन जगतो आहे. शारीरिक आजारामध्ये माझं ओपन बायपास एक वेळ झालं, एन्जिओप्लास्टी एक वेळ झालं. अशा अगदी निकराच्या ह्याच्यामध्ये या लढाईमध्ये आता मी जे उर्वरित जे माझं श्वास जे चालू आहेत ते गुरुजींच्या कृपेनंच त्यांनी हे श्वास दिलेले आहेत आणि त्यांच्या ह्या सेवेमध्ये उर्वरित आयुष्य जावं इतकीच
प्रार्थना आहे. उपदेश घेतल्यानंतर माझी तब्येत चांगली सुधारत गेली. मला चालता बोलता यायला लागलं, फिरता यायला लागलं आणि मी प्रचारार्थ आता बाहेर पडलेला आहे. पुस्तक सेवा, ग्रंथसेवा करत असतो. कारण ह्या अशा दुर्धर ह्या आजारापासून माझी सुटका झालेली आहे आणि मला जगण्याचं बळ हे गुरुजींच्या भक्तीमुळे मिळालेलं आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी आपल्याला एक ऊर्जा दिलेली आहे आणि जे गुरुमंत्र दिलेले आहे, जी गुरुदीक्षा दिली आहे, त्याच्या जोरावर आज आपण तरुणापेक्षाही अधिक पटीने आज आपण संत रामपालजी महाराजांच्या प्रसाराचं काम करत आहेत. त्यांच्या पुस्तकाचा आपण प्रचार करत आहात. तरी आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत, जे रोगी आहेत, जे कष्टी आहेत, दुःखी आहेत, ते आपल्या दुःखापासून निवारण पाहू इच्छित आहेत, परंतु त्यांना आशेचा किरण आजही भेटलेला नाही. तर अशा सर्वांसाठी, त्याचप्रमाणे आपले जे मित्रपरिवार आहेत, जे अगोदरच्या ज्या भक्तीमध्ये जे आपले सहकारी होते, जे आपले सहभगत होते, त्याचप्रमाणे जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी संदेश तर देणार नाही. संदेश परमात्मा सद्गुरू संत रामपालजी देतील. पण मी एक सर्वांच्या ठिकाणी प्रार्थना करतो, विनंती करतो की जे आपलं आयुष्याचे आता जे उर्वरित आहे, सर्वांनी आत्मकल्याणासाठी खर्च करावं आणि गुरूंचा उपदेश घेऊन आपला मोक्ष करून घ्यावा. इतकीच नम्र प्रार्थना करू इच्छितो की आपण आपले उर्वरित आयुष्य, मी जसं आता सगळं गुरुजी संत रामपालजींच्या चरणी जसं घालवलेलं आहे आणि जीवनामध्ये तत्वदर्शी संत जगद्गुरू रामपालजी महाराज हे भेटलेले आहेत. तुम्हालासुद्धा त्यांच्या पदस्पर्शानं, त्यांच्या अमृतवाणीनं तुमचंही कल्याण व्हावं, इतकी मी सर्वांना विनंती करतो आहे. सर, जसं आज तुम्ही समाजाला साथ घालत आहात की सर्वांनी, समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं, ते जे आज समाजाला शिकवण देत आहेत, ती शिकवण समाजांनी आत्मसात केली पाहिजे आणि आपलं उर्वरित आयुष्य जे परमेश्वराने मोक्षासाठी दिलेलं आहे ते सार्थक केलं पाहिजे. या भावनेतनं जर एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावा असा त्यांना इच्छा होत आहेत, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? महाराजांचे कार्यक्रम हे विविध वेबसाईट चॅनेलवर चाललेले असतात, ऐकवले जातात. तर यामध्ये आपल्याला ते खाली नंबर येत असतात आणि त्या नंबरवर जर आपण फोन केला आणि जिल्ह्याच्या केंद्राशी संपर्क साधला तर तिथून तुम्हाला नामदीक्षा दिली जाईल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जो काही संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाचा कार्यक्रम आज बऱ्याचशा वाहिनीवर प्रसारित होत असतो, तो प्रसारण होत असताना त्या ठिकाणी काही मोबाईल नंबर फ्लॅश होतात आणि त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या, आपल्या जिल्ह्याच्या अगदी जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकते. मला हे विचारायचं होतं की जेव्हा आपण स्वतः त्या ठिकाणी गुरुदीक्षा घेण्यासाठी गेले होते, त्याचप्रमाणे आता एखाद्या व्यक्ती जर त्या ठिकाणी गुरुदीक्षासाठी जात असेल तर त्या व्यक्तीला आणि तुम्हाला स्वतःलासुद्धा त्या दीक्षेसाठी किती खर्च येतो किंवा आलेला आहे? दीक्षा घेण्यासाठी निःशुल्क दीक्षा दिली जाते. ते कोणत्याही प्रकारचा पैसा अगर काही मोबदला घेतला जात नाही. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक
निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.